नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण की आपल्या नर्मदा सागर गव्हाणी किती थोम केलेले आहे. शेतकरी मित्र कमेंट करतात की एकाच जागी 2 गहू निघालेले आहे, पण नाही, तसं नाही आहे शेतकरी मित्रांनो. एकाच जागी एकच गहू आहे, तुम्हाला दिसेल, माहीतच पडेल बघा. आता इथे आपण गव्हाची पेरणी केली. ह्या जो वाफा आहे का नाही शेतकरी मित्रांनो, इथे ट्रॅक्टरची व्हील जेव्हा पहिलं मुड्डण फाडण्यात आलं, ट्रॅक्टरचं व्हील जो पेरणीचा मागचा चक्का आहे तो घुमलाच नाही, समोर घुमण्या सुरुवात झाली बघा. तर तिथून गव्हाची पेरणीला सुरुवात झाली. तर इथे बघा काही दाणे पडलेले आहे. हे बघा, गव्हाणी थोंब बघा. तर आता 2-3 बघा थोमच थोम आहे आणि इथेच आपलं पाण्याचं वॉल आहे. हे बघा. तर इथे या गव्हाणी हे जे थोम आहे ना शेतकरी मित्रांनो, थोम बघा किती केले आपण मोजूया आता. हे बघा, 1, हे 2, 3, 4, हे 5, 6, हे 7, 8, 9, हे 10, 11, 12, 13, हे 14, 15, 16, हे 17, हे 18, 19, 20, 21, 22, 23, हे 24, 25, 26, 27, हे 28, 29, हे 30, 31, 32, हे 33, 34, 35, 36, हे 37, 38, 39, 40, 41, हे 42, 43, 44 आणि हे एक छोटंसं 45. बघा, या गव्हाणी 45 फुटवे केले आहे शेतकरी मित्रांनो. हा नर्मदा सागर गहू आहे. इकडे बघा, हे एक एकच थोम आहे बघा. पूर्ण एक थोम आहे, हे पण एक थोम आहे. हे बघा, साईडला दुसरं थोम आहे. हे बघा, हे 3 थोम आहे. हे बघा, 1, हे 2, हे 3 थोम दिसतेच शेतकरी मित्रांनो, आपल्याला ओळखताच येते. हे बघा, एक पूर्ण एकच थोम आहे हे. तर ते किती फुटवे केले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.